बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे। शिवसेनेतील महाबंडाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही लढत वरकरणी उमेदवारांमध्ये आहे। मात्र अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष व वर्चस्वाची लढत आहे। बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्ह्यातच नाही तर मातोश्री व वर्षापर्यंत उमटणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर, संदीप शेळके आणि वंचितच्या उमेदवारीनं अजूनच रंगत निर्माण केली आहे। बुलढाण्याची लढत दुरंगी न होता बहुरंगी होणार आहे। काय आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची समीकरणं, कुणाचं पारडं आहे जड, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी निलेश जगताप, तुम्ही पाहताय आमचं YouTube चॅनल बोल रे भावा। एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बुलढाणा जिल्ह्यातून मोठी कुमक मिळाली। खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड हे मुंबई सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले। सलग 3दा आमदार झालेले रायमुलकर आणि प्रथमच आमदार झालेले गायकवाड हे बंडाईत सहभागी झाले। यानंतर सलग 3दा खासदार झालेले प्रतापराव जाधव दिल्लीत पुढाकार घेत शिंदे गटात सहभागी झाले। सिंदखेड राज्याचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, काही पदाधिकारी देखील शिंदे सेनेत गेले। जिल्हा सेनेत देखील फूट पडली। मात्र बहुसंख्य पदाधिकारी शिवसैनिक मात्र ठाकरे सेनेत राहिले। त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्यानं त्यांनी ठाकरे सेना टिकवून ठेवली। बुलढाणा मतदारसंघात शिंदे सेनेनं ठाकरे गटाच्या कार्यक्रमात राडा केला। मोतायात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली। यामुळे ठाकरे गट एकवटल्याचं दिसून आलं। त्यांना पाठबळ देण्याचं काम हे वरच्या पातळीवरून करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर मातोश्रीनं बंडखोरांचं तळ असलेल्या बुलढाणा सारख्या लोकसभा मतदारसंघांना फार पूर्वीपासूनच डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केली। बंडाई नंतरच्या उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात देखील बुलढाण्याचा समावेश होता। त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी जिल्हा दौरा केला। सुषमा अंधारे यांचे बुलढाण्यामध्ये दौरे झाले। शेजारील जिल्ह्यातील अंबादास दानवे बुलढाण्याकडे लक्ष ठेवून होते। नेते अरविंद सावंत यांनी नंतर बुलढाण्याची ध्वरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली। यामुळे ठाकरे गट बुलढाण्यासाठी किती संवेदनशील आणि विजयासाठी किती आग्रही आहे हे स्पष्ट होतं। गद्दारी, बंडखोरी, मतदारसंघाचा अविकसितपणा यावर जोर देऊन खासदार जाधव यांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचं नाव पक्क केलं होतं। 3 पक्षांमध्ये समन्वय साधण्यात आला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आयोजित सभेला आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, आमदार रोहित पवारांनी हजेरी लावली होती। काँग्रेसच्या एका गटाची नाराजी लगेचच दूर करण्यात आली। दुसरीकडे बुलढाणा व येथील शिंदे गट किंबहुना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची बाब ठरली आहे। भाजपा अंतिम टप्प्यापर्यंत बुलढाण्यासाठी आग्रही होती। त्यांनी दिल्लीपर्यंत कथित सर्वेक्षणाचा मुद्दा रेटला। मात्र शिंदे दबावातही बुलढाणा व खासदार जाधव यांच्यासाठी ठाम राहिले। नामांकनाच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरून भाजपावरील दबाव वाढवला। त्याला वरून संमती होती। त्याच दिवशी संध्याकाळी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली। त्यांच्या नामांकनानिमित्त महायुतीने गुलाबराव पाटील यांना मैदानात उतरवलं। युतीचे 4 आमदार, पदाधिकारी असा लवाजमा जमवून शिंदे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। राजकारण व निवडणूक लढवण्याचा दीर्घ अनुभव, खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या मुरब्बी राजकारणी असलेल्या जाधवांना यंदाही विजयाची खात्री आहे। राजेंद्र शिंगणेंसारख्या नेत्याला 2दा पराभूत केल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास असणं स्वाभाविक आहे। आता तर शिंगणे सोबत असल्यानं त्यात भरच पडली आहे। मुळात बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। 1996 पासून ते 2019 पर्यंत 1998चा अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली, तर युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते। वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते। या निवडणुकीत जिल्ह्यातील सिंचन, कर्जमाफी, पीक विम्याचे न मिळालेले पैसे, रोजगार, रखडलेला जालना खामगाव रेल्वे मार्ग हे मुद्दे प्रचंड गाजले। पण नरेंद्र मोदी हेच एनडीए प्रणित आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्यामुळे त्याचा लाभ प्रतापराव जाधव यांना झाला आणि ते विजयी झाले। मतांची आकडेवारी पाहिली तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 3,88,790 मतं मिळाली, तर प्रतापराव जाधव यांना 5,21,977 मतं मिळाली। बुलढाणा लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर हा निर्णायक ठरला। या निवडणुकीत वंचितचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना 1,72,000 मतं मिळाली। आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे जेवढ्या मतांनी पराभूत झाले त्याच्यापेक्षा वंचितला मिळालेलं मतदान जवळपास 38,000 जास्त होतं। त्यामुळे 2024च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही।
वंचित बहुजन आघाडीनं यावेळी वसंतराव मगर यांना संधी दिली. याशिवाय जिल्ह्यात ज्या 2 नावांची प्रचंड चर्चा आहे त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे दोघं आहेत. रविकांत तुपकर हे सातत्यानं शेतकरी प्रश्नांवरती लढत आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत, पण त्यांच्यासाठी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणं सोपं नक्कीच असणार नाही. तुपकरांना शेतकऱ्यांची सहानुभूती असली तरी ती मतांमध्ये परावर्तित होईल का हा प्रश्न कायम आहे. संदीप शेळके हे राजर्षी शाहू सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी वन बुलढाणा मिशन या मोहिमेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी काही ठिकाणी रोजगार मेळावे, महिला मेळाव्यांचं आयोजन केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत होतं. बुलढाणा जिल्ह्यात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय आहेत. याशिवाय बेरोजगारीचा मुद्दाही प्रचंड मोठा आहे. 2019च्या आणि त्याआधीच्या निवडणुकीतही हे मुद्दे होतेच, पण जिल्ह्यातील लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत देश पातळीवरचा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचा विचार केल्याचं चित्र बुलढाण्याच्या आजपर्यंतच्या निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक उमेदवारापेक्षा मोदींकडे पाहून मतदान करायचं हा प्रघात कायम राहतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. धार्मिक बाबींचा पगडा सामान्यांवर असतो, यात नक्कीच दुमत नाही. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याचाही निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जिल्ह्यातील विश्लेषक सांगतात. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक दुरंगी न होता बहुरंगी होईल हे मात्र नक्की. राजकारणातील अशाच घडामोडी जर आपल्याला ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील तर आमच्या बोल रे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.